ऐकू येतो का? आवाज ऐकू येतो का? मग ज्याला ज्याला बोलायसाठी बाबासाहेबांनी तोंड दिलं, ज्याला ज्याला तोंड आहे त्यांनी हात वर करा. ज्याला ज्याला तोंड आहे बाकी काही अजिबात करायचं नाही. आले करा. ज्याला तोंड नाही त्यांनी करा. 5 मिनिटं घेणार आहोत. पहिल्यांदा पीठ आणि रक्ताचं पाणी करून लक्ष वेधून कार्यक्रमाचं आयोजन केलं. असे आमचे संदीप दादा नरवाडे, शंकर दादा बगाटे, विठ्ठल दादा पंडित यांच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा. कार्यक्रम मोठा होणार आहे. टाळ्या वाजत असताना ते मनुवादी असं तरी टाळ्या वाजवायच्या नाही सांगायलो. फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारात आहे त्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि कंजूसी करू नका. मला सांगा या पिक्चरचं नाव काय रे? कोणता पिक्चर? कोणता पिक्चर? आज बाबासाहेबांच्या पुतळ्यात अनावरण झाली की नाही? मला शेर आठवला. बाबासाहेबांच्या आवाजात तुमच्या डीएनए बाबासाहेबांचा असतो ना, त्यांनीच आवाज द्यायचा. शेवटी इतिहास बोलवारी केल्यानं अभी भी देश में है बाबा साहब का बोलबाला. अभी भी देश में है बाबा साहब का बोलबाला. बाबा साहब ने कभी खोला नहीं झूठ का ताला. ये बाबा साहब की औलाद है. ये बाबा साहब की औलाद है. और बाबा साहब के वास्ते कटेगा मकान, झुकेगा नहीं, झुकेगा नहीं. काय मेंगा सारखा आवाज आला भाई. तो डीएनए का आवाज का नहीं गिरा. झुकेगा नहीं. वही तो हथियार है. ये नकली होता है कि वही दूसरा बगुता भी जाएगी. झुकेगा नहीं, झुकेगा नहीं, झुकेगा नहीं. इधर वाघाच्या नावाने टाळ्या वाजवा. इतका ग्रामीण भागात मला पटेल नाही म्हण. पटेल माझं एक आहे, माझ्या जातीचा माणूस मोठा झालेला मला आवडते बरं.